नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून आनंदाची बातमी यायला सुरुवात झालेली आहे। बेलिप आणि लिपिक ही पहिली पदभरतीची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला एमपीएससी कधीही गट क ची परीक्षा योजना आणि गट क साठीची जाहिरात जी आहे तर ते प्रसिद्ध करू शकते। तर बेलिप आणि लिपिक याची जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ घेतलेला होता अभ्यासक्रमासंदर्भात, परीक्षा पॅटर्न संदर्भात। एकच परीक्षा द्यायची आणि थेट सरकारी नोकरी तुम्हाला जी आहे तर ती मिळणार आहे। संपूर्ण माहिती देतो, डिटेल मध्ये सांगतो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर काही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, इव्हन तो नोटिफिकेशन पण रीड करण्याची गरज पडणार नाही। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी साठी म्हणजे आता ही जी परीक्षा आहे याच्यासाठी आपली लक्ष्य बॅच मित्रांनो लॉन्च झालेली आहे। याच्यामध्ये 16 जून पासून आपले मराठी माध्यमचे, 23 जून पासून इंग्लिशचे, सोबत पुणे, संभाजीनगर आणि नाशिक या तिन्ही ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस जे आहेत तर त्या सुरू होणार आहे। ऑफलाईन ऑनलाईन अशा दोन्ही मोड मध्ये तुमची तयारी जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमी सोबत जी आहे तर ती होणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला इनरोल करू शकता। चला तर आपण बघूया जाहिरातीमध्ये काय सांगितलेले बघा। ही जाहिरात आलेली, जाहिरातीचं नाव आहे बघा, मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ व लिपिक हे एकच पद आहे बरं का। बऱ्याच लोकांना वाटतं व शब्द आला म्हणून दुसरं नाही, एकच पद आहे ते। गट क स्पर्धा परीक्षा 2026। आता बरेच विद्यार्थ्यांना वाटतं हे पद वेगळं का केलं, हायकोर्टाचा काहीतरी आदेश होता त्याच्यामुळे हे पद थोडं वेगळं जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं। 17 जून पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 7 जुलै पर्यंत अर्ज चालणार आहेत। किती? 17 जून पासून अर्ज जे आहेत तर ते सुरू होणार आहे आणि 7 जुलै 2026 पर्यंत हे अर्ज चालणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचे। एकूण जागा किती आलेल्या आहे? 20 जागा आलेल्या आहे आणि पुन्हा एकदा ओपनला इथं 0 जागा आलेल्या आहेत। ओपनला जेव्हा 0 जागा येतात तेव्हा सर्वात जास्त तोटा त्या कॅटेगरीला होतो ज्याला जागा नाही। फॉर एक्झाम्पल एनटीसी आणि एसबीसी यांना जागा नाही आणि ओपन मधून पण एक पण जागा नाही, म्हणून ते ओपन मधून पण फॉर्म भरू शकत नाही, हे लक्षात घ्या। बघा इथं एससी ला 3 जागा, अनुसूचित जमाती 2 जागा, विजे ला 1 जागा, एनटीबी ला 1 जागा, एनटीडी ला 1 जागा, ओबीसी ला 6 जागा, एससीबीसी 3 जागा आणि ईडब्ल्यूएस ला 3 जागा, असे टोटल 20 जागांसाठी जाहिरात आलेली। ओपनला एकही जाहिरात याच्यामध्ये, ओपनला एकही जागा आपल्याला इथं पाहायला मिळत नाही। बाकी त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडनं वेळोवेळी मागणी पत्र येतात त्यावेळी जागा कमी जास्त होऊ शकतात, समांतर आरक्षण इकडे तिकडे होऊ शकतं। त्यांनी काय सांगितलेले की जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांचा दावा करतील, तर समजा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वैध असलेलं तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागणार आहे। पुढे त्याच पद्धतीने त्यांचं काय म्हणणं आहे की जे तुमचं एनसी ला आहे, नॉन क्रिमिलियर आहे, कॅटेगरी वाल्यांना लागतं, तर ते 2026-27 या वर्षासाठी व्हॅलिड असलेलं त्यांना पाहिजे आहे। पुन्हा त्यांनी पुढे जर तुम्ही गेलं तर बघा पगार महत्वाचा आहे बघा। हा लिपिकचाच पगार आहे S6 चा 19,900 ते 63,200। ऍक्च्युअल पगार किती मिळतो त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ येणाऱ्या कालावधीत घेऊन येतो। वयोमर्यादासाठी 1 ऑक्टोबर 2026 ही डेट त्यांनी दिलेली आहे। 19 वर्ष पाहिजे। ओपन वाल्या त्यांनी इतकं डेंजर काम केलं, ओपन त्यांना वाटतच नाही ओपन वाल्यांची जागा येईल का नाही, म्हणून त्यांनी ओपन वाल्यांचा कॉलमच इथं रिकामा केलेला आहे। तर इथं 43 आहे कॅटेगरी वाल्यांसाठी, ओपनच्या तर जागा नाही म्हणून ओपनचं ते 38 राहतं ते। ओके, पुढे इथं पदवी पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी जी आहे तर ते पाहिजे। टायपिंग सर्टिफिकेटची अट त्यांनी इथं ठेवलेली आहे। टायपिंग सर्टिफिकेटची अट म्हणजे काय की मराठी टंकलेखनाचा वेग 30 प्रतिशब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 म्हणजे इंग्लिश 40 और मराठी 30 या दोघांपैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला इथं आवश्यक जे आहे तर ते असणार आहे। आता कोणाला प्रमाणपत्र म्हणून सूट असेल तर त्या प्रमाणपत्र लागणार आहे का याच्या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर नंतर येईलच। परीक्षा पॅटर्न जर पाहिलं, एकच परीक्षा द्यायची, काही मुलाखत नाही, काही टायपिंग टेस्ट नाही, काही पूर्व परीक्षा नाही, काही नाही, डायरेक्ट एकच परीक्षा द्यायची आणि थेट तुमची निवड होणार आहे। 2 पेपर असणार आहेत, एका पेपरमध्ये मराठी इंग्रजी आणि दुसऱ्या पेपरमध्ये जीएस आणि रिझनिंग अशा पद्धतीने असणार आहे। एकूण तुमची जी निवड होणार आहे तर ती 400 गुणांच्या आधारे होणार, म्हणजे तुमचा जो कट ऑफ लागणार आहे तर तो आउट ऑफ 400 एवढा कट ऑफ जो आहे तर तो तुमचा इथे लागणार आहे। डिटेल सिलेबसवर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे इथं 1/4 नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये जे आहे तर ते इथं पाहायला मिळणार आहे। जेव्हा तुमची ही परीक्षा येईल त्याच्यानंतर तुमची गुणवत्ता यादी लागेल आणि त्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लागून तुमची निवड जी आहे तर ती होणार आहे। इथं काही स्किल टेस्ट वगैरे काही त्यांनी इथं सांगितलेलं नाही। फॉर्म भरताना केवायसी करणं हे बंधनकारक करून दिलेलं आहे। इथं पुन्हा हे दिलेलं बघा, कागदपत्र कोणती कोणती लागतील ही संपूर्ण यादी जी आहे त्यांनी इथं दिलेली आहे। परीक्षा शुल्क फक्त 294 रुपये आहे आणि माजी सैनिकांना इथं 44 रुपये लागतात, ओपनची जागा नाही म्हणून तिथं शुल्कचं ऑप्शनच नाही दिलं त्यांनी। ओके,
बाकी ती शतमत पद्धत जी आहे तर ती लागू आहे, तर ती कशा पद्धतीने लागू आहे तर त्याचा एक डिटेल अनालिसिस आपल्याला घ्यावं लागेल. एकाच व्हिडिओमध्ये हे एवढं डिटेलमध्ये घेणं शक्य नाही होणार. पण मित्रांनो, जाहिरात यायला सुरुवात झालेली चांगलं आहे. 20 जरी पदं असली, कारण की ते एकच कार्यालय, काही काय त्या कार्यालयात जास्त जागा नसतात, म्हणून ज्या मुलांचा आत्ताच त्यांनी ग्रुप सी ची एक्झाम असेल त्यांना तर चांगला डबल फायदा आहे. जे ग्रुप सी मेन्सला असतील त्यांना इथे डबल फायदा होणार. तोच सिलेबस इथे सेम टू सेम सिलेबसचा फायदा होणार आहे. जे कोणी पूर्व परीक्षेला दरवेळी जातात तर त्यांना पण एक चांगला आहे, म्हणजे काही विशेष असा वेगळा सिलेबस नाही, म्हणून तुम्ही तयारी करू शकतात. आणि सोबतच आपली लक्ष बॅचच्या माध्यमातून तुमची तयारीला आणखी व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते करू शकतात. ऑफलाईन बॅचेस अवेलेबल आहे, ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरला जे आहे तर ते कॉल करू शकतात. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.